अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या 21 एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत. पिहूला वर्षाच्या पेटीमध्ये त्यांच्या हॉस्पिटलची फाईलसुद्धा सापडते आणि त्यामध्ये डॉक्टरांचं एक लेटरही असतं, ज्यामुळे पिहूला समजतं की जर वर्षा काकीला त्यावेळी दुसऱ्या डॉक्टरांकडे घेऊन गेले असते तर त्या नक्की वाचल्या असत्या. आणि मग त्याच वेळी सरकार त्या ठिकाणी येतात आणि ते पिहूला विचारतात की हे काय करतेस तू, वर्षाची पेटी का उघडून बसली. तितक्यात रुक्मिणीसुद्धा त्या ठिकाणी येते. तीसुद्धा पिहूला थांबवण्याचा प्रयत्न करत असते. मात्र पिहू म्हणते की मी फक्त ही पेटी व्यवस्थित आवरून ठेवत होते आणि मी काकांना विचारले, त्यांनीच मला सांगितलं होतं, त्यामुळे मग सरकार काही बोलत नाही. मात्र त्यांना दरदरून घाम फुटलेला असतो. तर पिहू मुद्दाम विचारते, काय झालं सरकार, तुम्हाला काही हवंय का. मात्र ते नाही म्हणतात आणि विषय टाळण्याचा प्रयत्न करतात. तर रुक्मिणीसुद्धा पिहूला म्हणत असते की ही पेटी अशीच राहू दे, तू माझ्यासोबत आतमध्ये चल, मला मदत कर. पण तितक्यात सुजा त्या ठिकाणी येतो आणि तो पिहूला म्हणतो की मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि तो तिचा हात पकडूनच तिला बाहेर घेऊन जातो. त्यामुळे सरकार आणि रुक्मिणी घाबरतात. या दोघांचं नेमकं काय चाललंय असा त्यांना प्रश्न पडतो. तर रुक्मिणी सरकारांना सांगत असते की तुम्ही लवकरात लवकर अर्जुनला आणि भाऊजींना सगळं काही सांगून टाका. आणि तितक्यात कदम त्या ठिकाणी येतात. ते विचारतात की काय सांगायचंय दादाला मला. आणि त्यांना तिथे अचानक आलेलं बघून सरकार घाबरतात. तर रुक्मिणीसुद्धा म्हणते की काही नाही, यांचं असं म्हणणं होतं की आपण अमोलच्या नावावर एक FD बनवावी. त्यावर कदम विचारतात पण कशासाठी, त्याच्या आईवडील घेतील ना बघून. मात्र रुक्मिणी आणि सरकार म्हणतात की असं कसं, आजी आजोबा म्हणून आपलंसुद्धा कर्तव्य आहे ना. आणि त्यामुळे मग कदमसुद्धा हसून हो म्हणतात. तर दुसरीकडे पिहू सुजाला सांगत असते की मला वर्षा काकींच्या हॉस्पिटलची फाईल सापडली आहे आणि त्या फाईलमध्ये स्पष्टपणे असं लिहिलं आहे की जर त्यांना दुसऱ्या डॉक्टरांकडे नेलं असतं तर त्या नक्की वाचल्या असत्या. आणि ते ऐकून सुजाला तर धक्काच बसतो. आणि मग त्यानंतर तो खुश होत म्हणतो की आता बरोबर पुरावा हाती लागला आहे आपल्या. मात्र सरकारांनी हा पुरावा मागे कसा काय ठेवला. त्यावर पिहू म्हणते की कदाचित त्यांना असं वाटलं असेल की त्या पेटीत कोण बघायला जाणार आहे आणि काकांना सुद्धा काही कळणार नाही. त्यावर सुजा म्हणतो की हो असं असू शकतं. आणि मग तो तिला तो पेनड्राईव्ह दाखवत म्हणतो की हे बघ, मी बंट्याच्या घरून सरकारांचा तो व्हिडिओ आणला आहे. मनी मावशीनेच मला त्याबद्दल सांगितलं होतं. त्यामुळे पिहू खूपच खुश होते. तर सुजा म्हणतो की चल आपण लगेच अर्जाला हे सत्य सांगू. मात्र पिहू त्याला थांबवत म्हणते की त्या अप्पीने इतके दिवस भाऊजींपासून हे सत्य लपवले, त्यामुळे तिचं खरं रूप देखील भाऊजींसमोर यायला हवं. ती किती दुतोंडी आहे हे त्यांनाही कळायला हवं. त्यावर सुजा म्हणतो पण ते तसंही त्याला नंतर कळेलच ना. मात्र पिहू म्हणते की नंतर कळून काही उपयोग नाही. अप्पी बरोबर गोड बोलून अर्जुन भाऊजींना गुंडाळून घेईल. हे सत्य त्यांना सगळ्यांसमोरच कळायला हवं. आणि तितक्यात अप्पी अर्जुन अमोलसोबत त्या ठिकाणी येतात. ते दोघेजण खूप खुश असतात. तर पिहू आणि सुजय नाटक करतच त्यांना विचारतात की कशी झाली डेट. त्यावर हे दोघे सांगतात खूप छान. आणि मग त्यानंतर सुजा म्हणतो की मी आपल्या फॅमिलीचा एक व्हिडिओ बनवला आहे, चला मध्ये दाखवतो तुम्हाला. त्यामुळे हे दोघेजण खुश होतात. आणि मग सुजा, पिहू, अर्जुन, अप्पी आतमध्ये जातात. आतमध्ये गेल्यानंतर सुजय लगेच टीव्हीला पेनड्राईव्ह कनेक्ट करतो. सरकार विचारत असतात की हे काय चाललंय तुझं. त्यावर अर्जुन म्हणतो की काही नाही, त्याने ना आपल्या फॅमिलीचा एक व्हिडिओ बनवलाय. आणि मग त्यानंतर पिहू स्वप्नील आणि रुपालीला देखील आवाज देत त्या ठिकाणी बोलावून घेते. आणि मग सगळेजण व्हिडिओ बघण्यासाठी हॉलमध्ये एकत्र जमतात. सगळेच खूप उत्सुक असतात. आणि मग सुजा मुद्दाम रिमोट अप्पीच्या हातात देत म्हणतो की तूच व्हिडिओ सुरू कर. आणि मग अप्पी व्हिडिओ सुरू करते. तर तो सरकारांचा आणि सुजाचा व्हिडिओ असतो, ज्यात सरकारांनी स्वतःच्या तोंडून कबुली दिलेली असते. आणि तो व्हिडिओ बघून घरातील सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते. कदम आणि अर्जुन तर पूर्णपणे खचूनच जातात. त्या दोघांना काय बोलावं तेच सुचत नाही. आणि त्यांची अवस्था बघून घरातील सगळेच जण घाबरतात. सुजय आणि पिहू मात्र एकमेकांकडे बघून हसत असतात. आणि मग सुजय मुद्दाम अर्जुनला म्हणतो की ऐकलत ना सरकारांनी काय कबूल केलं ते, की पुन्हा एकदा व्हिडिओ लावू आणि त्यावेळी
तो सुद्धा वर्षा काकीची ती फाईल घेऊन त्या ठिकाणी येते आणि ती अर्जुनला सांगते की भाऊजी या फाईलमध्ये स्पष्टपणे लिहिलंय की त्यावेळी जर काकींना दुसऱ्या डॉक्टरांकडे नेलं असतं तर त्या 100% वाचल्या असत्या. आणि ते ऐकून अर्जुन तर पूर्णपणे खचूनच जातो. काय बोलावं त्याला सुचत नाही. तर अप्पी म्हणत असते की पिऊ ताई अगं हे काय केलंस तू. तर पिऊ म्हणत असते की काय झालं अप्पे, कोणाला ना कोणाला तर हे करावं लागणारच होतं ना. सुजा मुद्दाम सरकारांविरुद्ध अर्जुनला भडकवण्याचा प्रयत्न करत असतो. तो म्हणत असतो की सरकारांनी खूप मोठा गुन्हा केलाय आणि या गुन्ह्याची त्यांना शिक्षा मिळायलाच हवी. त्यामुळे रुक्मिणी घाबरते. तर इकडे कदम पूर्णपणे खचून गेलेले असतात. त्यांना सतत 20 वर्षांपूर्वी हॉस्पिटलमध्ये घडलेला तो प्रकार आठवत असतो. त्यावेळी ते सरकारांना म्हणत असतात की दादा माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तू वर्षाला काही होऊ देणार नाही. आणि त्यांची अवस्था बघून सरकार त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतात. मात्र अर्जुन मोठ्याने ओरडूनच त्यांना थांबवतो आणि अर्जुनचा आवाज ऐकून घरातील सगळेच घाबरतात. अर्जुन खूपच चिडलेला असतो आणि तो सरकारांना सांगतो की माझ्या बापापासून लांब राहायचं. तुमच्यामुळे बघितलं ना त्यांची काय अवस्था झाली आहे ते. हा माणूस त्यांच्या बायकोवर किती जीवापाड प्रेम करत होता हे माहिती होतं ना तुम्हाला, मग तरीसुद्धा तुम्ही असं का वागलात. 20 वर्ष झाली माझी आई जाऊन, पण तरीसुद्धा आज हा माणूस रात्री झोपताना आभाळाकडे बघून तिच्याशी गप्पा मारत असतो. सकाळ संध्याकाळ मला म्हणत असतो की आज ही असती तर खूप बरं झालं असतं. दादा घर सोडून गेला, घर सांभाळायला ही हवी होती. अप्पी आई होणार आहे, अप्पीला सांभाळायला ही हवी होती. तुम्हालासुद्धा अनेकदा म्हटलं असेल ना, तुम्हाला एकदाही पाजर फुटला नाही का. इतकी वर्ष हे सत्य तुम्ही का लपवून ठेवलं. आणि अर्जुनची ती अवस्था बघून घरातील सगळ्यांनाच वाईट वाटतं. अप्पी अर्जुनला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. मात्र अर्जुन काही गप्प बसत नाही. तर विना काका एकदम गप्प बसलेले असतात. त्यामुळे सगळेजण त्यांना म्हणत असतात की काका प्लीज काहीतरी बोला. आणि मग कदम मोठमोठ्याने रडायला सुरुवात करतात. ते सरकारांना म्हणतात की अरे तू माझ्याकडे माझा जीव मागितला असताना तो मी तुला हसत हसत दिला असता, पण तू वर्षासोबत हे का केलं. आणि मग अर्जुनसुद्धा सरकारांचा गळा पकडण्यासाठी पुढे जातो, पण अप्पी मोठ्याने ओरडून त्याला थांबवते. सरकार हात जोडून अर्जुनची माफी मागत असतात. मात्र अर्जुन त्यांच्यावर खूप मोठ्याने ओरडतो. तो म्हणतो की तुम्ही गुन्हा नाही तर खून केला आहे हे लक्षात ठेवा. तर सुजा आणि पिऊ अजून आगीमध्ये तेल टाकण्याचं काम करत असतात. सुजा सांगत असतो की हा व्हिडिओ मनी मावशीकडे होता आणि हा व्हिडिओ दाखवूनच ती सरकारांना ब्लॅकमेल करायची. त्यामुळे अर्जुनचा राग तर अजूनच वाढतो. तर रुक्मिणी त्याच्यासमोर हात जोडून माफी मागत असते. मात्र अर्जुन म्हणतो की काके तू हात जोडू नको, तुझी काही चूक नाही, पण या माणसाला मी आयुष्यभर माफ करणार नाही. आणि मग त्यानंतर कदमसुद्धा म्हणतात की आता आम्ही या घरात राहणार नाही. त्यावर सरकार हात जोडून म्हणतात की तुम्ही हे घर सोडून कुठेही जाऊ नका, तुम्ही मला शिक्षा द्या, मला घराबाहेर काढा, मी इथून निघून जातो, पण तुम्ही इथेच थांबा. मात्र कदम म्हणतात नाही, तू खून केलाय, तू खुनी आहेस आणि तुझी हीच शिक्षा आहे की तू या 4 भिंतींच्या आत राहायचं. कारण तुलाही माहिती आहे की माझ्या बायकोच्या रक्ताने या घराच्या भिंती उभ्या राहिल्यात, पण आता आम्ही इथे राहणार नाही. आजपासून तुझा आणि माझा संबंध संपला. आणि ते ऐकून घरातील सगळेच घाबरतात. तर अर्जुन कदमांचा हात पकडून तेथून जाण्यासाठी निघतो. मात्र अप्पी म्हणते की अर्जुन मी येणार नाही. आणि ते ऐकून अर्जुनला वाईट वाटतं. मात्र तो अप्पीसाठी न थांबता कदमांचा हात धरून घराबाहेर पडतो. त्यामुळे अप्पी पळतच त्याच्या पाठीमागे जाते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.